उन्होंने बोला है कि कंप्लेनेंट का नार्को टेस्ट कराइए। सतीश सल्यान जी अभी आपको बोलेंगे, ये नार्को टेस्ट को रेडी है। हाँ अभी बताइए इनको बोलिए। मैं जो नार्को टेस्ट को रेडी है और मेरे साथ जो आरोपी है जो साहब ने बोला है आदित्य ठाकरे से लेके सब वो भी सब रेडी होना चाहिए। मैं तो आज देने को तैयार हूँ। सर आरोपी कोण कोण तुम्ही म्हणता? साहेबांनी नाही, मी सांगू शकत नाही. मला आवडत पोलीस कार्यालयात आला होता, तुम्ही जी तक्रार केली होती, त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. नहीं अभी उसको आगे नहीं करना है। आप कह रहे नहीं बात आप क्लियर नाम लेके बात कीजिए, क्या आपने क्या मांगे हैं? इन्होंने सब इन्होंने नहीं, आपने आपको आप अपने हिसाब से बताइए। आदित्य ठाकरे क्या आरोप है कि तुम जो आरोप नाम लिया ना उन्होंने वो नाम अभी इन्होंने भी बोला ना आपको, और कितने बार उनको पता है? हायकोर्ट यांच्या तक्रारीवर पोलिसांनी काही कारवाई केली आहे? तुम्ही लेखी तक्रार दिली होती. नहीं, आता करतील ना आता करतील. दुसऱ्यांदा आला काय म्हणता पोलिसांचं? आता सांगते काय आहे त्यांचा नाही काही चॅनलवाले काय करतात, काही चॅनलवाले काय करतात, एक शब्द विचारतात आणि मग चालवतात. त्यांनी म्हटलं माझ्यावर कोणता दबाव नव्हता. तर हे जे काही सरळ सरळ प्रश्न विचारण्यात आला. नाही ठीक आहे ना ते तर कोर्टात बघू ना आपण काय विषय. हा चला कमिंग टू द आज काय झालं, तुमची रिटर्न कंप्लेंट जी त्या दिवशी दिलेली त्यावर पोलिसांनी काही कारवाई केली आहे का? आज तुमचं पोलिसांशी काय बोलणं झालं? आपले आजची आमची जी भेट होती ना, कालचं जे सरकारने घोषणा केली की कॉग्निझन्स घेत आहोत आम्ही तक्रारीचं. तर समोर बघा. हा तर आम्ही त्याच्यात काय आहे की टेक्निकल विषय सरकारने SIT कडे आमचं मॅटर दिलं, पण टेक्निकल विषय असा आहे की जोपर्यंत त्याचा क्राईम नंबर पडत नाही मग तोपर्यंत आरोपीच्या अटकेची कारवाई सुरू होत नाही. तर हे टेक्निकल मध्ये परमवीर सिंग वगैरे जे आमचं टेबल टेनिस चालू आहे ते हे यांना मिसगाईड करतायत. म्हणून आम्ही स्पेशल लेखीमध्ये ऑन रेकॉर्ड दिलं, यांच्याशी डिस्कस केलं आणि साहेबांशी जे बोललो पूर्ण गोष्ट सांगत नाही, फक्त दोनच गोष्टी सांगतो. आम्हाला एक चांगला अधिकारी द्या, CBI जेव्हा येईल तेव्हा येईल. 7 दिवसाच्या आत आमच्याकडचे सिक्रेट पुरावे आणि अवेलेबल पुरावे केस क्लोज करून दाखवतो, क्लिअर करून दाखवतो. चांगला अधिकारी मागणी होती, FIR दाखल झालाय. नाही त्यांनी सांगितलं की आता CP साहेबांशी डिस्कस करून ते क्राईम नंबर कधी द्यायचा ते सांगतील. एक असा प्रश्न असा होता की तुम्ही अनेक दिवसांपासून पहिल्या दिवसापासून गँगरेजचा आरोप करताय, मात्र जो रिपोर्ट बघितला तर त्याच्यामध्ये प्रायव्हेट पार्टवरती कोणती इंजरी दिसत नाहीये. मग कसं काय तुम्ही गँगरेजचा आरोप कुठच्या आधारावर करताय? हा प्रश्न आवश्यक होता. हे जे नॅरेटिव्ह आरोपींकडून काही लोकांकडून चालवलं जात आहे, अहो आमची तक्रारच ही आहे की गँगरेप आणि मर्डर नंतर आरोपी आदित्य ठाकरे असल्यामुळे खोटा पोस्टमॉर्टम रिपोर्ट तयार करण्यात आला. वन ऑफ द को-अक्युज्ड सचिन वाझे आणि याच सचिन वाझेनं असाच पोस्टमॉर्टम रिपोर्ट तयार केला होता मनसुख हिरेंचा. तो NIA ने इन्व्हेस्टिगेशन केल्यावर तो सुसाईडचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट कचऱ्याच्या डब्यात टाकला. सचिन वाझे आणि त्या डॉक्टरला अरेस्ट केलं. तर मग हे असे फालतूचे फ्रिव्हलस नॅरेटिव्हला काही अर्थ नाही आहे, याला कायद्यात काही व्हॅल्यू नाही आहे. आम्ही त्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट बद्दलच कारवाईसाठी आम्ही जे मागणी केलेली आहे आणि आमचं तर ऍक्सेप्ट केलं आहे. न्यायालयाने सांगितलं की आम्ही कॉग्निझन्स घेत आहोत, हे स्टेटनं ऑन रेकॉर्ड सांगितलं आहे. आता हे कॉग्निझन्स झाल्यानंतर आता फक्त क्राईम नंबर देणं बाकी आहे. टेक्निकल गोष्ट होती ती क्राईम नंबर द्या, आम्हाला पोलीस प्रोटेक्शन द्या आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट सगळ्या मीडियांच्या समोर उद्या सीन रिकन्स्ट्रक्शन करा. उद्या किंवा ते डेट देतील 2 दिवसाची. जे बॉडी वरतून अशी पडते की त्यांनी जी स्टोरी बनवली अशी हवेत जाऊन 20-25 फुटावर दूर पडते, सगळ्या पूर्ण मीडिया समोर क्लिअर होऊन जाईल. याच्यापेक्षा काय सांगणार. आणि आता बघा त्यांनी जे क्लिअर केलं, मी पुन्हा एकदा क्लिअर करतो. नार्को टेस्टला सतीश साल्यान तयार आहे, अफिडेव्हिट पण देतील, त्यांची पण नार्को टेस्ट करा. आरोपीची नावं सांगितली आहे, आदित्य ठाकरे अँड कंपनी, उद्धव ठाकरे वगैरे सगळ्यांची नार्को टेस्ट करा. सत्य बाहेर येऊ द्या, चौकशी करा. आमचं चूक असेल तर आमच्यावर कारवाई करा. विरोधाभास जो आहे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि त्यासोबतच तुम्ही जी वस्तुस्थिती सांगतायत, नेमका काय किती विरोधाभास त्यामध्ये दिसून येतोय आणि त्याचे 2-3 पॉइंट्स ठीक आहे चांगला मुद्दा विचारला. कारण लोकांच्या मनात काय कालच्या 1-2 चॅनलनं मिसगाईड केल्यामुळे लोकांच्या मनात डाऊट निर्माण झाले.
पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये जे बनवलेली आहे त्याच्यात काय सांगितलं की 14व्या माळ्यावरून पडली, पूर्ण हे क्रॅश झालं, छातीच्या रिब्स तुटल्या, हातपाय तुटले, रक्त होतं, समोरचे पूर्ण दात पडले होते. हे त्याचं हे आहे पोस्टमॉर्टम रिपोर्ट, मल्टिपल इंजुरीज. अंतिम संस्काराचे 2 फोटो तुम्हाला दिले आहेत. त्याच्यानंतर आय विटनेस आणि जे काही आहेत, काही गोष्टी आम्ही अलर्टच नाही करत आहे, व्हिडिओ पासून जे काही गोष्टी आहेत, ज्या दिवशी क्राईम नंबर मिळाला आणि चांगला अधिकारी दिला, मी सांगतो ना 7 दिवसात केस क्लोज. जेवढं ओरडायचं, जेवढ्या यांना स्टोऱ्या चालवायच्या, सगळं चालू द्या. काय विरोधाभास? आता विरोधाभास. तिच्या बॉडीवर एकही जखम नाही आहे की ते पडल्यावर होते. आज मी एम्सचे जे प्रोफेसर डॉक्टर अरविंद कुशवा, फॉर्मर DGP उदय सहाय यांच्यासोबत एक पूर्ण आमचं डिस्कशन झालं आहे आणि आम्ही रायटिंग दिलं ना. हां, तर आणखीन एक आमचे सरकारी जे म्हणजे ऑथराईज आहे की ही जी पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे, आता बॉडी तर इंटॅक्ट आहे तिची, अशी बॉडी होऊ शकत नाही 14व्या माळ्यावर पडल्यावर. एक आणि याच्यात जे सांगितलं तसे काही जखमा नव्हत्याच, काही फ्रॅक्चर वगैरे नव्हतंच. तो हा जो खोटेपणा आहे हा प्रायमा फॅसी दिसतो. एक दुसरं ते सुशांत सिंग राजपूतचं पोस्टमॉर्टम त्याच दिवशी केलं आणि हिचं मुलगी असताना गँगरेपचे आरोप असताना 60 तासानंतर केलं. म्हणजे लिमिट तेव्हा नव्हते आरोप, आता आहे. आरोप तेव्हा नव्हते. तेव्हा पहिल्या दिवसापासून तुम्ही बघा, नितेश राणेची दारांदारी पहिल्या दिवसापासून ओरडतायत त्याच्यात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.